तर जय शिवराय मित्रांनो, मी जोगदान अमोल स्वागत करत आहे आपल्या आजच्या व्लॉग मध्ये. आज आहे रविवार 13 जुलै 2025. तर मित्रांनो, आपण आलो होतो आता पिंपरी मेट्रो स्टेशनला. तर मेट्रो स्टेशन नंतर आल्यानंतर एक अनुभव सांगतो तुम्हाला. दोन मुलं आले माझ्याकडे, जे की शाळेतले कॉलेजचे होते. त्यांना जायचं होतं डी.वाय. पाटील कॉलेजला अकोर्डीला. तर 6-6.5-7 किलोमीटर काहीतरी होतं, 6-7 किलोमीटर. तर ते रिक्षावाल्याने एखाद्याला 200 रुपये सांगितले. तर तो रिक्षावाला त्यांच्या मागे फिरत होता सारखा. प्रत्येक रिक्षावाल्याला भेटला त्याला आज करायचा, लांबूनच आज करायचा 200 रुपये. म्हणजे असे लूटमार करतायत आता पण रिक्षावाले काय काय पुण्यामध्ये. तर पिंपरीमध्ये पॉइंटवाला होता तो, आणि तो पुन्हा माझ्याकडे आला. मला म्हणला किती मध्ये चालवलंय. मी म्हणलं जे ओला उबेरला 120 रुपये दाखवतंय किंवा मीटरने घेऊन जातो मी, काही प्रॉब्लेम नाही. जे 120 मध्ये मला परवडतंय त्यात घेऊन जातो मी. तो म्हटला नाही, मला 200 रुपये होतील त्यांचे. मग सांग त्यांना. म्हटलं नाही, मला एवढं परवडतं, कारण मी मराठी माणूस, मराठी माणसाला सपोर्ट करतो, लुटत नसतो, असं त्याला डायरेक्ट बोललो मी. तो म्हटला नाही, तर तुम्ही प्रायव्हेट बुकिंग भाडं पण मारताय आणि ओला उबेर पण चालवताय. मी म्हटलं तू पण ओला उबेर चालव ना, तुला कोणी अडवलंय का. हे असे असतात मराठी माणसं. आणि काही रिक्षावाले, एका रिक्षावाल्यामुळे बाकीच्या रिक्षावाल्यांचं पण नाव खराब होतं मित्रांनो. तर असे लूटमार बंद करा. आणि तो मला म्हणत होता की तुम्ही राहताय तिकडच बिझनेस करा, तिकडच धंदा करा. म्हणजे तू कोण सांगणार मला. मी माझं खर्च करून परमिट काढलंय. मी माझं ओला उबेर मी पुण्यात कुठं पण चालू शकतो. तर खर्च मी केलाय, सांगणार तू कोण. तर तो ग बसला आणि गेला. कारण की मी त्याला फक्त मीच एकटा असा भेटलो की काही बोललं नाही. तर प्रत्येक रिक्षावाला त्यांना पुन्हा मुलांना ते लुटण्याचा प्रयत्न करीत होते. ते मुलं सांगत होते मला जाताना की आम्ही आलो अमरावतीहून, आमच्याकडे जास्त पैसे नाही, तरी पण हे रिक्षावाले जास्त लुटतायत. तर एकामुळे सगळ्यांचं नाव खराब होतं मित्रांनो. तर नीट रिक्षा चालवा मित्रांनो, लुटण्याचा प्रयत्न करू नका. आणि त्यातल्यात माझं असं आहे की वयोवृद्ध असतो किंवा कॉलेजचे वगैरे पोरं असेल तर मी बरोबर ठिकाणापर्यंत पोहोचतो, आणि जास्त पैसे पण घेत नाही मी कधी त्यांच्याकडून. कारण की छत्रपतींची आपल्याला शिकवण आहे मित्रांनो. तर आपण सगळ्यात जास्त छत्रपती शिवरायांना मानतो. तर आपला देव धर्मावर सुद्धा एवढा विश्वास नाही तेवढा छत्रपती शिवरायांवर विश्वास आहे. तर ठीक आहे मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच की मराठी माणसाला सपोर्ट करा, लूटमार करू नका, रिक्षावाल्यांनो सपोर्ट करा. भेटला होता तर मला मुंबईमध्ये प्रत्येक रिक्षावाला हे हिंदीतच बोलतो. मराठी असेल किंवा नसेल तरी हिंदीतच बोलतो. म्हटला फक्त पुण्यामध्ये चांगलं आहे म्हटलं की प्रत्येक रिक्षावाला भेटतो तो मराठीत बोलतोय. म्हणलं इथं तर अजून सवय नाही, पण हळूहळू लागू शकते. कारण इथं पण भैया लोक बाहेरचे खूप झालेले आहेत. आणि इथलं पण सगळं मार्केट त्यांनीच खाल्लेलं आहे. दुकानं म्हणा, हॉटेल म्हणा, फर्निचरचं म्हणा, कुठली शॉपिंग म्हणा, हे छोट्या वस्तूपासून ते मोठ्या वस्तूपर्यंत हॉटेल सगळं सर्व त्यांचंच आहे. सर्व गुजराती लोक आणि युपी बिहारी लोक यांनीच सगळं इथलं मार्केट जॅम करून टाकलेलं आहे. तर मित्रांनो, मराठी माणसाला सपोर्ट करा एवढंच म्हणणं आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे मी जे व्हिडिओ नवीन बनवेल त्यांचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवेल, तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवेल मित्रांनो. तर मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो. जय महाराष्ट्र.